नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आता आली आहे गार्डनमध्ये काम करायला. काम केल्याशिवाय गार्डनमध्ये चालणारच नाही. एकदा गार्डन रेडी केले तर त्याला मेंटेन करणं खूप आवश्यक आहे. दररोज काम केलं पाहिजे आणि दररोज आपलं लक्ष पाहिजे. कुठं काय चाललेलं आहे, काय नाही. हे पहा, इथं वांग्याची रोपं जे आलेले आहेत ना, हे काढून आता मला दुसरीकडे लावायचे आहेत. आता बघते याच्यासाठी इथं पण आहेत पहा, किती छान आलेले आहेत ना. तर हे वांग्याचे रोपं आता आपण दुसरीकडे लावूत. आज हे काम मला करायचं आहे. तर पाहते कुठं आता आहे का डब्बे. हां, इथे एक डब्बा मिळालेला आहे, हे एक पेंटचा डब्बा मिळालेला आहे. तर ह्या 2 डब्यामध्ये आपण 2-2 जरी वांग्याचे झाडं उपडून लावलो ना, तर खूप आजचं काम, महत्त्वपूर्ण असं काम माझं आज होणार आहे. तर त्यासाठी आलेली आहे आता मी किचनमध्ये. आणि सर्वप्रथम त्याला वेज करणं खूपच आवश्यक आहे. कोणतंही पॉट आपल्याला रेडी करायचं असलं तर छिद्र पाहिजे. छिद्राशिवाय आपण भाजीपाला काहीच, फुलाचं झाडसुद्धा लावू शकत नाही. कारण ते पाणी तिथंच थांबतं, मग ते सडलं जातं. जास्त पाणी झालं की त्याला निचरा पाहिजे पाणी जाण्यासाठी. तर चला, हे खूप सोपं झालं मला. हे रॉडनं गरम करून करायचं ना, अगदी सोपं काम आहे. आणि प्लॅस्टिकला छिद्र करण्याचं काही महान काम नाही. फक्त रॉड गरम करायचं आणि त्याच्यात हे करायचं, ते पगळलं जातं आणि छिद्र होतं. हे पहा झालेलं आहे ते का, पहा किती छान 4-5 छिद्र झाले. मस्त झाले. एवढंच मला हे उपयोगालाही नव्हता हे डब्बा. तर चला, भाजीपाला लावून आपण त्याला उपयोगाला आणू. आता हे पेंटचा डब्बा ना खूप मोठा आहे. याला मटेरियल पण खूपच लागतं. आता भरावं कशानं पहा. आहे माझ्याकडे शेताहून आणलेली दररोज जो वेस्ट मटेरियल निघतो किचनचं ते आहे, आणि पेपर आहेत. असे 3 थर आपण तयार करायचे. मग त्याच्यात भाजी लावायची. उगीच साधं नाही, सोपं नाही काम. खूप अवघड काम आहे हे. चला, माती आणून ठेवलेली आहे, पेपर ठेवलेली आहे, सगळं बाजूला घेऊन बसलेली आहे. म्हणजे मध्ये मध्ये उठायचंच नाही. आणि इकडं वेस्ट मटेरियल पण त्या 2 डब्यामध्ये ठेवलेली आहे. अगोदर फर्स्ट ना, पहिला थर मी पेपरचं घालून देते. पेपर जी वेस्ट मटेरियल असते ना, पेपर आपण जे रद्दी असते तेच टाकायची. हे पण कुजून नंतर खत तयार होतं. तर ह्याचा थर एक झाल्यानंतर मग मी टाकते आता जे कुजलेला भाजीपाला दररोजचा तोडून जे उरलेलं असतं मटेरियल, ते टाकते. मी थोडं मध्ये मध्ये पेपर पण वाचायला लागले, की असं नको की गडबडमध्ये कोणते तरी महत्त्वपूर्ण कागद मध्ये जाऊ नये म्हणून. तर सगळे वेस्ट आहेत. खूप दिवसापूर्वीचे असं साठवून ठेवलेले खूप खूप वेस्ट मटेरियलसुद्धा आता आपल्याला कामाला येतं पहा. म्हणजे कोणतीही वस्तू ना वेस्ट जात नाही, कोणतीही व्यर्थ जात नाही. हे पहा, आता हे जे आहे ना, दररोजचा जे आपला किचनचा, गार्डनचा पाला पाचोळा जेही उरलेलं असतं, ठेवलेलं असतं साठवून, ते सगळं इथं डब्यात घालून आम्ही ठेवत असतो. आणि हेच आता मी ह्याच्यासाठी वापरण्यास घेते. आता चला, काही घ्यायला हातानंच घ्यावं लागायला लागलेलं आहे. तरी मी पेपरनं घेते. आहेत ते दुसरे घ्यायचे सुद्धा सुपल्या, पण आता उठाव कोण. चला, इथूनच मी काम चालवते. आता हे एक थर घालून घेते. हे एक थर घातलं ना, मग ते काळी माती घालते. काळी माती ना एकदम शेतातली छान अशी माती आहे. आता झाले 2 थर आणि हे आहे 3रा थर. मस्त काळी मातीनं आता ह्याला पूर्ण झाकून घेऊया सगळं, म्हणजे वर येईपर्यंत. एवढं टोपलंभर तर लागेल माती. गार्डनिंगला ना मातीशिवाय ना गत्यंतरच नसतं पहा. मग आपल्याला कसं, आपल्याला गार्डनिंग करायचं हौस असते, पण आपल्याला वाटतं की माती नाही, असं नाही, तसं नाही, जागा नाही, खूप काही बहाणे असतात. पण जहाँ चाहा वहाँ राहा असं म्हणतो ना आपण. आपल्या डोक्यात क्लिक होत असतं. आता शेताला गेले त्या दिवशी माझ्या डोक्यात क्लिक झालं की अरे, माती घेऊन जावं का इथून असं. म्हणजे कुठं गेलं, काही गेलं. आता खात आणायचं आहे 1-2 पोते. जे गावरान खात असतं ना, जे गाई म्हशी ठेवतात, गोबरचं जे असतं ना, ते खात पाहिजे. तर तेही आणायचं आहे. घालून तेही पाहावं लागेल ना आपल्याला. मस्तपैकी भाजीपाला घ्यायचा असला तर. पहा किती मस्त पॉट रेडी झाला. आता वांग्याचे 2 रोपं आणते. अगोदर एक तर पॉट रेडी करते, म्हणजे खूप वेळ झाला तर दुसरा पॉट मी उद्या करीन. हां, इथं बघा किती छान भुसभुसीत असं झालेलं आहे माल. सगळं मध्ये मटेरियल खूप छान असं झालेलं आहे. आणि देवाच्या दयेनं छान याला वांगे लागावं, खूप छान याची वाढ व्हावं.
म्हणून मी आता देवाचं नाव घेऊन हे लावायला लागलेली आहे. कारण ना आपण काम करतो आणि देव फळ देतो. ते आपलं काही थोडंसं चुकलं की मग ते यायचंही येत नाही. चला पाणी घालते, छान संध्याकाळची वेळ आहे आणि थंडगार त्याला पाणी देते मस्तपैकी. पहा किती छान आलेलं आहे ना, मस्त असं आलेलं आहे. थोड्या दिवसात त्याला फुलंसुद्धा लागतील. आशा करूया आपण, लागतील की नाही माहिती नाही, पण आशा करायला काय आहे ना, आपण कोणत्याही आशेवर आपण जगत असतो. आशा, विश्वास, अपेक्षा आणि हे माणसाचे ना हे गुण आहेत. हे प्रत्येक माणूस तर असं एवढे गुण तर बाळगतोच ना. तर आता तर आपण तर इथं मेहनत करत आहोत, कष्ट करत आहोत. मग आशा करायला काय आहे? आले तर आले ठीक आहे, नाही आले तर आणि परत आपण मेहनत करू. मेहनत करायला तर आपलं शरीर आहेच ना, मग कशाला घाबरायचं. चला एक पॉट तर तयार झालं. आता विचार करत आहे की कसं करू, आणखीन दुसरा करू की नाही. चला करतेच. आज 2 पॉट तरी व्हावं. कारण वांग्याचे रोपं ना बरेच आहेत, तिथं 10-12 तरी आहेत वांग्याची रोपं. मग 2-2 ह्याच्यामध्ये लावले तरीसुद्धा आणि उरतेत. आता चला ह्याच्यामध्ये पण तेच करते. 2-3 थर टाकते अगोदर, म्हणजे अगोदर पेपरच टाकते, वेस्ट जे व्यर्थ आहेत त्याला कुणी वाचतही नाही, म्हणजे खूप दिवसाचं लिहून ठेवलेलं काही 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 ते घालून टाकते. आणि मंडळी ना अजून ना त्या डोक्यामधून ते नदीमध्ये जे नाव बुडाली ना ते डोक्यामधून अजून जात नाही बघा. न्यूजमध्ये ना दररोज काहीतरी नवीन नवीन असं एकदम दर्दनाक अशा कहाण्या ना एकदम समोर आल्या ना, घटना घडल्या ना, तेच डोक्यामध्ये असतं बघा. चला हे माती ना हे घालते मी ह्याच्यामध्ये. वेस्ट मटेरियल असं हातानं काढण्यापेक्षा ना असंच घालते मी. आणि आता सध्या म्हणजे ना काय म्हणजे बंगालची कहाणी यायला लागली आहे बघा. कित्येक बायका आपल्यावर जे घडलेलं आहे बंगालमध्ये, जे ममताच्या राज्यामध्ये, ममता बॅनर्जी जी होती तिच्या राज्यात काय काय घडलेलं आहे ना, ते बायका आपली आपबीती सांगत आहेत. किती अन्याय झालेला आहे, किती अत्याचार झालेला आहे त्या बायकावरती, कितीतरी त्यांना त्रास झालेला आहे, किती लोकांनी त्यांच्यावरही बलात्कार केलेला आहे, किती लोकांनी त्यांचा जीव घेतलेला आहे, त्यांचे घरं जाळलेली आहेत. बापरे, हे आता न्यूज ऐकून ना एकदम कसं म्हणजे व्हायला लागलेलं आहे खरंच. आणि आता ती हारली आणि बरं झालं एका दृष्टीनं. तर हारली तरीसुद्धा ती आपलं राज्य, आपलं अधिकार सोडायला ती तयार नाही. पहा कशी आहे, कशी महिला आहे पहा. अशासुद्धा महिला आपल्या देशात आहेत. म्हणजे महिला असून एका महिलेवर अत्याचार करतात तर त्याच्यावरती काही ॲक्शन घेत नाही. म्हणजे कशी महिला असेल ते पहा. किती दुःख, दारिद्र्यातून आलेली ती स्वतःच आहे आणि तिला खुर्चीवर बसायला काय मिळालं, राज्य काय मिळालं, तिनं गुंडा राज्य सुरू केलं है ना. तुम्ही पण ऐकलं असेल. असं कुठंही आणि कुणावरही असं अन्याय होऊ नये. खरं ना, खरंच खूपच तिथली दर्दनाक कहाणी आहे बंगालची. तुम्ही बघा. आणि आता खूप छान होणार आहे. आता दुःख संपलं असं म्हणायला पाहिजे. म्हणून म्हणतात ना, जेव्हा जेव्हा ह्या धर्तीवरती अन्याय होतो ना त्यावेळेस ह्या अन्यायाला समाप्त करण्यासाठी कुणी जन्म घेतं. हे पहा, हे 2 झाडंसुद्धा मी इथं लावले. म्हणून म्हणतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ह्या भारतात केव्हा केव्हा अधर्म होईल ना तेव्हा धर्माची स्थापना जरूर होईल असं म्हणलं जातं. चला 2 पॉट माझे आज महत्त्वपूर्ण असं काम माझं आज झालेलं आहे. 2 पॉट रेडी झालेले आहेत. आता पाणी देण्याचं काम करते. आणि मग आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण आणि पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हसत राहा, खेळत राहा, मस्त राहा. धन्यवाद.